मित्रांनो, जेव्हा जगातली सगळी औषधं अपयशी ठरतात, जेव्हा मोठमोठे डॉक्टर्स हात टेकतात आणि जेव्हा माणसाचे शब्द फक्त पोकळ वाटू लागतात, अशा वेळी माणसाला वाचवतो तो म्हणजे आदमापूरचा माझ्या मामांचा पिवळा धमक भंडारा. कपाळावर लावलेला मामांच्या भंडाऱ्याचा एक छोटासा टिळा तुमचं अख्खं नशीब बदलण्याची ताकद ठेवतो. आज आपण याच अद्भुत भंडाऱ्याची एक अशी सत्यप्रचिती पाहणार आहोत, जी ऐकून तुमचे डोळे नक्कीच पाणावतील. संत बाळूमामांच्या अशाच अंगावर काटा आणणाऱ्या सत्यप्रचिती आणि कथा रोज ऐकण्यासाठी आपल्या प्राजक्ता कांबळे ऑफिशियल चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. आणि मामांवर तुमचा विश्वास असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक मनापासून लाईक करा, जेणेकरून हा व्हिडिओ इतर भक्त लोकांपर्यंत पोहोचेल. बाळूमामांनी त्यांच्या पूर्ण अवतारात भक्तांना सोन्या चांदीचे दागिने किंवा पैसा दिला नाही. त्यांनी फक्त भक्तांच्या झोळीत टाकला तो फक्त नारळ आणि पवित्र भंडारा. हा भंडारा म्हणजे केवळ शब्द किंवा पिवळी पूड नाही, तर ते मामांनी भक्ताला दिलेलं एक कडक सुरक्षेचं कवच आहे. स्वतः मामा आपल्या भक्तांना सांगायचे, माझ्या नावाचा भंडारा जो श्रद्धेने लावेल, त्याचे सगळे रोग, त्याची सगळी दुःख आणि गरिबी मी दूर करेन. मी माझ्या भक्ताला कधीच उपाशी झोपू देणार नाही. आज मामा समाधीस्थ होऊन अनेक वर्ष झाली, तरी आदमापूरला जाणाऱ्या प्रत्येक भक्ताला या भंडाऱ्याची प्रचिती येते. पण हा भंडारा नक्की काम कसा करतो? चला, मामांच्या काळातील एक अतिशय सुंदर सत्य घटना मी तुम्हाला सांगते. एकदा मामांच्या दरबारात एक गरीब कुटुंब आलं. त्यांच्या घरातील एकमेव कमावता माणूस अतिशय गंभीर आजारी होता. अनेक ठिकाणी इलाज केले, खूप पैसे खर्च केले, पण काहीच फरक पडत नव्हता. डॉक्टरांनी शेवटी आशा सोडली होती. ते कुटुंब रडत रडत मामांच्या चरणी आलं आणि म्हणालं, मामा, आता आमचा संसार तुमच्या हातात आहे. तुम्हीच यांना वाचवा. अंतर्यामी मामांनी त्या भक्ताकडे पाहिलं, त्यांच्या बटव्यामधून मूठभर भंडारा काढला आणि त्या आजारी माणसाच्या कपाळावर लावला. मामा एवढंच म्हणाले, जा, घाबरू नकोस, माझा भंडारा तुझ्या कपाळावर आहे. यमराज जरी दारात आला तरी त्याला रिकाम्या हाताने परतावं लागेल. आणि मित्रांनो, चमत्कार झाला. पुढच्या अवघ्या 2 दिवसात तो मृत्यूच्या तोंडात असलेला माणूस स्वतःच्या पायावर उभा राहिला. ही ताकद आहे माझ्या मामांच्या भंडाऱ्याची आणि त्यांच्या शब्दाची. म्हणूनच आज जर तुम्हीही एखाद्या मोठ्या संकटात असाल, घरात कोणी आजारी असेल किंवा मनात भविष्याची खूप भीती वाटत असेल, तर अजिबात खचून जाऊ नका. तुमच्या घरात असलेल्या मामांच्या भंडाऱ्यावर विश्वास ठेवा. रोज सकाळी अंघोळ झाल्यावर तो भंडारा कपाळाला लावा आणि मामांना मनातून साथ घाला. जेव्हा तुमची साथ मामांपर्यंत पोहोचणार, जेव्हा तुमची श्रद्धा खरी असते, तेव्हा मामा 7 समुद्रापार असलात तरी तुमच्या रक्षणासाठी धावून येतात. मामांचा हा महिमा अथांग आहे. चला तर मग मनोभावे मामांच्या चरणी लीन होऊया आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने लिहूया की श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग भलं. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना व मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही मामांचा धीर मिळेल. आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं. जय बाळूमामा. भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये.